नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुकाराम रामकिसन माळकर. आमच्या या एज्युकेशन फॉर ऑल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. बघा, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या नवोदयमधील नवनीत या प्रकाशनाच्या पुस्तकामधील जे काय स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायाचे या ठिकाणी स्पष्टीकरण या ठिकाणी आपण घेणार आहोत. सुरुवातीला सगळ्यात प्रथम पहिल्या चॅप्टरमधील स्वाध्याय क्रमांक 1 मधील सर्व उदाहरणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी आमच्या या चॅनलला सुरुवातीला नवीन असाल आपण तर आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सदरील व्हिडिओ हे फॉरवर्ड करा. तर चला आपण या ठिकाणी स्वाध्याय क्रमांक 1.1 मधील पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, आता पहिलं उदाहरण काय आहे की 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. मग आता आपण पाहतो, तोंडाने तर म्हणतो आपण की 7,53,357, 7,53,357 हे अशी लिहितात. परंतु हा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे का? तर हा पर्याय या ठिकाणी कुठंच इथं कुठेही दिलेला नाही. मग हे वेगळ्या पद्धतीने. तर बघा, आता एक एक पर्याय पाहूया. सुरुवातीला आता 1 नंबरचा पर्याय पाहूया की काय दिलाय तो. 753,357. आता 7,53,357 ही संख्या 753 आणि 357 या पद्धतीने आपण वाचू शकतो का? तर नाही आहे, हे चुकीचं आहे वाचन. 753 वेगळं, 357 वेगळं, हे या पद्धतीने वाचलेलं गणितीय भाषेनुसार बरोबर ठरत नाही. म्हणजे हा पहिला पर्याय काय होईल, इथं चुकीचा राहील. त्याच्यानंतर आता दुसरा पर्याय पाहूया आता की 753,000. मग बघा, आता 753,000 आहे. हजारच्या पुढे 3 संख्या असतात. ओके, 753,000 बरोबर आहे, हे एवढं बरोबर आहे. परंतु 357 हे 357 असं वाचतो का आपण? तर नाही आहे. म्हणजे हे जे आहे 357 हे असं वाचन नाही. तर याचं वाचन कसं पाहिजे? 357. मग दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग तिसरा पर्याय पाहूया आपण. 753,357. मग 753,000 आहे का? हो, 753,000च्या पुढे 3 संख्या असतात म्हणून 3 संख्या अंक आहेत 753च्या पुढं. आणि मग पुढं काय आहे? 357. हां, 3, 5, 7 ला आपण 357 या पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे निश्चितपणे हे वाचन योग्य आहे. तरी पण चौथा पर्याय पाहूया. 7,53,357 म्हणजे 7,53,000 असं हे वाचन हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर काय येईल या ठिकाणी? 3 येईल. ओके. त्याच्यानंतर बघा, आता दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत आपण की 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आता हे जे अंक आहे सर्व याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची. आता आपल्याला सर्वांना माहिती की मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय करतो आपण की आता कुठले कुठले अंक दिले त्यांनी? 1 दिलाय, 4 दिलाय, पुन्हा 6, 8 आणि 9. मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय करतो आपण? सर्वात अगोदर मोठा अंक घेतो, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान. मग आता आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9, तो अगोदर घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा 8, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 1, असे उतरत्या क्रमाने या पद्धतीने या ठिकाणी काय करतो आपण? अंक घेतो. आणि असे उतरत्या क्रमाने अंक घेतल्यामुळे काय होतं? मोठी संख्या तयार होते. मग पहा, आता आपण जी तयार केलेली संख्या पर्यायामध्ये कुठल्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय नंबर 3 मध्ये आहे. ओके, म्हणून या उदाहरणाचा पर्याय नंबर 3 हा येईल. तर बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपण काय करत आहोत की तिसऱ्या नंबरचं उदाहरण पाहूया. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक. किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी.
लहान आणि मोठी. किमान म्हणजे लहान, म्हणजे किमान 6 अंकी संख्या, म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या कुठली होती? तर बरेच जण काय करतात, 1 2 3 4 5 6 ही लिहितात, परंतु ही चुकीची आहे. तर सर्वात लहान 6 अंकी संख्या ही एकावर 5 शून्य देऊन जी तयार होती, 1,00,000 ही संख्या सर्वात लहान 6 अंकी आहे. आणि काय म्हणते पुढं की कमाल 4 अंकी, कमाल म्हणजे मोठी, ही मोठी 4 अंकी करायची आपल्याला. 4 अंकी मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना ती कशी होती की सर्व मोठे अंक त्यामध्ये येतात हे. आणि याच्यातील फरक विचारला आपल्याला, याच्यातील काय विचारलाय? फरक, याच्यातील मायनस विचारले. मग आता ही बघा, इथं ही 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची. मग आता जर वजाबाकी केली आपण तर काय येते वजाबाकी त्यातली की मग शून्यातून 9 जात नाही, मग इकडून हातचा घ्यायचा आपल्याला, इथं कुठंच हातचा घ्यायला नाही, डायरेक्ट या 1 मधून इथं झाले, इकडं हातचा घेतला इथं झाले 10, 10तून पुन्हा इकडे घेतला इथं झाले 9. मग जर समजा आता असं लक्षात येईल आपल्या की 10,000 मधून 9,999 वजा केले तर इथं 1 राहतो, बाकी इकडे काय होतं 0 0 0 0. या पद्धतीने या ठिकाणी उत्तर येतं. म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी 1 येईल, पर्याय नंबर 1. ओके. ठिकाणी आता आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. दशमस्थानी 9 असलेले विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान विचारली. किमान म्हणजे लहान. मग आता 4 पर्याय दिले, तर 4 पर्यायांपैकी कुठली आहे लहान संख्या ती आता पाहणार आहोत आपण. की आता पहिला पर्याय आहे 1092. इथं पण दशकस्थानी 9 आहे आणि दशकस्थानी 9 आहे. आणि दुसरा पर्याय घेतला त्याच्या पण दशकस्थानी 9 आहे. तिसरा पर्याय घेतला 2091, त्याच्या पण दशकस्थानी 9 आहे. आणि 2190 याच्या पण दशकस्थानी 9 आहे. मग 4ही संख्येच्या दशकस्थानी 9 आहे, परंतु याच्यातली किमान म्हणजे लहानात लहान संख्या, किमान म्हणजे लहान कुठली आहे? तर ही लहान संख्या आहे, पर्याय नंबर 1. या ठिकाणी 5वं उदाहरण आपण पाहतो. 16 लाख. आता इथं दिलेलं आहे काय? 16,08,13 ही संख्या. आता 16,08,13 बऱ्याच वेळा काय होतं की 16,08,13 या पद्धतीने लिहिलं जातं, परंतु हे चुकीचं आहे. आता बघा इथं हे एकक, हे दशक, हे शतक, हे हजार आणि हे 10,000 या पद्धतीने हे स्थानिक किंमत आहे. मग इथं लक्ष कुठं आलंय, उल्लेख आलेला आहे का लक्षचा किंवा लाखचा उल्लेख आला आहे का? नाही. त्याच्यामुळं हे काय आहे, ही संख्या चुकीची आहे. त्याच्यामुळं ही संख्या आपल्याला घेता येणार नाही. ज्यावेळेस सर्वांचं जर स्थानिक किंमत किंवा सर्वांचं जर आपण पाहिलं की जर त्यांचे स्थानिक किंमत बघितली तर ते लक्षपर्यंत येणे अपेक्षित आहे. पर्याय घेतला तर हा वाचा काय येते 16,0813, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय घेतला, दुसरा पर्याय कुठला घेतला? हा पर्याय घेतला तर वाचा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे हे एवढे लक्ष येतील. म्हणजे इथं काय होईल 1 लक्ष येईल. पण 1 लक्ष पाहिजे का आपल्याला? इथं काय पाहिजे 16 लाख पाहिजे. म्हणजे इथं 16 लाख येत नाही, इथं 1 लक्ष किंवा 1,60,830 येईल. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आता तिसरा पर्याय घेऊया आपण. तिसरा पर्याय तो असा आहे बघा. आता हे पण वाचा. हा तिसरा पर्याय आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हा पण लक्षच आहे या ठिकाणी. मग 1,60,813 अशी या ठिकाणी संख्या येते. 1 लक्ष नको आहे आपल्याला, आपल्याला काय पाहिजे 16 लाख पाहिजे. त्याच्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा बाद. आता राहिला चौथाच पर्याय. चौथा पर्याय काय आहे 16,00,813.
मग आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्षला ज्यावेळेस दशलक्ष येतं त्यावेळेस वाचन करताना 2 अंक मिळून जी संख्या होती तेवढे लाख होतात. म्हणजे 16 लाख आणि डायरेक्ट 813. 16,813 मध्ये सगळे शून्य आहेत म्हणून इथं 16,813 हे याचं वाचन येतं. म्हणून पर्याय नंबर 4 काय होणार या ठिकाणी बरोबर येणार आहे. ओके, या पद्धतीने पर्याय नंबर 4. त्याच्यानंतर आता 6वं उदाहरण पाहणार आहोत आपण की कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्याचा कोणता गट आहे. कमाल ते किमान, मगाशी सांगितलं तुम्हाला कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान. किमान म्हणजे लहान. मग आता कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून छोट्यापासून म्हणजेच काय इथं याचा अर्थ काय होतो की उतरता क्रम. उतरता क्रम कुठल्या संख्येमध्ये उतरता क्रम आहे याच्यामध्ये तर पहा. आता पहिल्यांदा पहिला पर्याय जर बघितला आपण 81,427 आहे या ठिकाणी. पुन्हा 16,378, पुन्हा 82. म्हणजे 81 झाल्यानंतर 16 नंतर पुन्हा 82 हे चुकीचं आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी कोणती इथली 82 अगोदर पाहिजे म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. मग दुसरा पर्याय बघूया 16,378, पुन्हा 63,100. 16,000 नंतर 63 आले म्हणजे 16,000 लहान आहे, 63,000 मोठी. म्हणजे लहान अगोदर आली, मोठी अगोदर आली. म्हणजे हा उतरता क्रम होत नाही, हा चढता क्रम झाला. तो म्हणजे तो पण पर्याय काय झाला या ठिकाणी बाद झाला. आता तिसरा पर्याय या ठिकाणी बघू 81,421, त्याच्यानंतर 82,341. म्हणजे 81 नंतर 82 म्हणजे 81 नंतर 82 येतं का तर उतरत्या क्रमाला 82 अगोदर पाहिजे आणि 81 नंतर पाहिजे. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर मग राहिला आता कुठला चौथा पर्याय 82,341, पुन्हा 81,427, 63,178 आणि 13,378. हा बरोबर काय उतरता क्रम. ही झाली मोठी, ही त्याच्यापेक्षा लहान, ही त्याच्यापेक्षा लहान आणि ही त्याच्यापेक्षा लहान. म्हणून पर्याय नंबर काय येईल 4 या ठिकाणी येईल. आता पुढचं उदाहरण पाहतो आहोत आपण. बघा की 7वं उदाहरण की 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या. आता 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून एक लहानात लहान संख्या बनवायची. अगोदर काय करा, लहान बनवा आणि त्याच्यानंतर समविषम जे काय विचारले ते पाहूया. लहान बनवायची संख्या. लहान बनवताना सगळ्यात अगोदर काय होतं, लहान संख्या घेतो आपण 0, 1, 3, 4, 5 ही संख्या. परंतु पहिल्यांदा जर 0 आलं तर ही संख्या 5 अंकी होत नाही, ही संख्या 4 अंकीच होते. म्हणजे याचं वाचन जर करायचं म्हटलं तर 1,345 एवढंच येईल. मग हे 1,345 हे 4 अंकी संख्या वाचली जाईल. आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची. मग काय होईल, ज्यावेळेस 0 असतं त्यावेळेस शून्यापेक्षा जी मोठी संख्या असते ती अगोदर लिहायची आणि त्याच्यानंतर 0 लिहायचं आणि बाकी उरलेल्या संख्या या ठिकाणी लिहायच्या. ही संख्या लिहिली आपण. ही झाली लहानात लहान संख्या. तर आता 10,345 आपल्याला कोणती विचारली, लहान विषम संख्या विचारली. विषम. मग आता समविषम माहिती आहे आपल्याला की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ही संख्या असते ती संख्या ही विषम असते. ही विषम. मग इथं 5 आहे म्हणजे ही संख्या काय आहे, विषम आहे. मग कुठल्या पर्यायामध्ये बसते ती संख्या 10,345. तर 10,345 पर्याय नंबर 1 मध्ये या ठिकाणी काय होते बसते. त्याच्यानंतर बघा की आता आपण 8वा प्रश्न. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या अंकाची बेरीज समान असेल तर x, y, z यांच्या किमती क्रमशः काय राहतील. आता बघा आडवी, उभी आणि तिरपी ही बेरीज सारखी येणार आहे. मग या ठिकाणी आता आपण बघूया. आता पहिल्या या ओळीमध्ये काय दिलेलं आहे, या तिन्ही संख्या दिल्यात, यांची बेरीज या ठिकाणी आता आपण करूया. किती आली, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आली. यांची बेरीज किती आली, इथं 15 आली. याची बेरीज किती आली, 9, 10, 11 15 आली. ओके. म्हणजे अशी 15 येते, तशी पण 15 येते. मग आता या संख्येची जर करायचं म्हटलं इथं
तर हे 9 आहे आणि हे एक 10 आहे. 9 आणि 1 किती झालं? 10 झालं. मग 15 येण्यासाठी वायच्या जागेवर काय लिहावं लागेल? या वायच्या जागेवर काय लिहावं लागेल? वायच्या जागेवर 9 आणि 1 10 झाली. वायच्या जागेवर इथं 5 लिहावं लागेल. 5 जर लिहिलं तर हे सुद्धा 15 येतं. म्हणजे वाय बरोबर काय आलं? 5 आलं. बरं, आता मग इथं आता हे पाहूया. इथं 8 आहे, इथं 1 आहे. 8 आणि 1 9. मग 15 येण्यासाठी एक्सच्या जागेवर काय लिहावं लागेल? या एक्सच्या जागेवर 8 आणि 1 9 झालं. 9 मध्ये किती मिसळल्यानंतर 15 येते? तर 9 मध्ये इकडं 6 मिसळल्यानंतर 15 येते. बरोबर 15. म्हणजे एक्स बरोबर काय आलं? 6 आलं. एक्स बरोबर 6. आता राहिलं झेड. इथं 6 आलं वर. बघा इथं 6 आहे, इथं 2 आहे. 6 आणि 2 8. मग आता या झेडच्या जागेवर किती येईल? 15 येण्यासाठी 8 मध्ये किती मिसळावं लागेल? तर जर इथं 7 मिसळले तर काय येईल? या ठिकाणी 15 हे उत्तर येईल. आणि मग झेड बरोबर काय येईल? 7 येईल. मग आता काय म्हणते ती? एक्स वाय झेड यांच्या किमती क्रमशः, म्हणजे एक्सची अगोदर, वायची नंतर आणि झेडची, म्हणजे 6 5 आणि 7 या पद्धतीने. म्हणजे पर्याय नंबर 6 7 5 पर्याय नंबर डी या ठिकाणी येईल.